त्या पुणे जिल्ह्यात पुणे शहर पण येतं आणि त्याच्यात फुरसुंगी उरळी देवाची पण येते. एवढंच मी बोललो, बाकी काही मी बोललो नाही. विकासाच्या बाबतीमध्ये संतोषला आणि या बाकीच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना एखादा भाऊ चढून जायचं. मित्रांनो, हा त्याचा उत्साह आहे, हा त्याचा जोश आहे आणि ह्याच आमच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या जोरावर आम्हाला स्फूर्ती मिळते, प्रेरणा मिळते, अजून जोमाने काम करावं, अजून लोकांचे प्रश्न सोडवावे. पर मी दत्तक केव्हा घेत असतो? बारामतीच्या सर्व जागा माझ्या येतात म्हणून मी ती दत्तक घेतो. आता तर 8 जागा माझ्या बिनविरोध आल्या. 8 जागा बिनविरोध आल्या. 8 जागा बिनविरोध येणं सोपं नाही. मी तुम्हाला प्रलोभन दाखवतो असं नाही. शेवटी तुम्ही पण जबाबदार नागरिक आहात. तुमचा तो नैतिक अधिकार आहे. तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून निर्णय घ्या की बाबा आता आपण अजित पवारांचं ऐकलंय, आपण इतर राजकीय पक्षाच्या नेत्यांचं ऐकलंय, आपण इतर सहकाऱ्यांचं ऐकलंय, विरोधकांचं ऐकलंय, सत्ताधारी पक्षाच्यांचं ऐकलंय. आता ह्याच्यातनं शब्दाचा पक्का कोण आहे, कामाचा उरक असणारा कोण आहे, प्रशासनावर पकड असणारा कोण आहे, खऱ्या अर्थाने एखाद्या कामात लक्ष घातल्यानंतर त्या कामाचा आमच्या ग्रामीण भागात तुकडा पाडणारा कोण आहे, ते आपण सगळ्यांनी ठरवा ना आणि त्या पद्धतीने आपण निर्णय घ्या ना. कारण तो तुमचा अधिकार आहे. मी विनंती करण्याचा अधिकार माझा आहे. तुमच्या पुढे नतमस्तक होण्याचा अधिकार संतोषचा आणि माझ्या 32 उमेदवारांचा आहे. पण कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं त्या ठिकाणी सोडायचं हा तुमचा अधिकार आहे. पण मित्रांनो, माझी एक विनंती आहे, तुम्ही ज्यावेळेस घड्याळ लक्षात ठेवा त्यावेळेस नगराध्यक्षाच्या पदाचा उमेदवाराची पण मतपत्रिका तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही ज्या प्रभागात तुमचं नाव आहे त्या प्रभागात पण 2 मत देण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे, बटन दाबण्याचा अधिकार तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे इथं बसणाऱ्या माझ्या फुरसुंगी आणि उरळी देवाची हे 2 तारखेला मतदानाला जातील त्यावेळेस 3 बटणं 3 वेगवेगळ्या मशीनवर तुम्ही त्या ठिकाणी दाबणार आहात. माझी विनंती आहे की संतोषला पण आज माझ्या गरीब समाजातला एक कार्यकर्ता, एक हरहुन्नरी कार्यकर्ता, तो चांगलं काम करेल, मी त्याच्याकडे लक्ष ठेवेल. त्याला कुठं सल्ला लागला तर मी त्याच्यामध्ये सल्ला देईल. चेतन पाटील सल्ला देतील, बाकीचे आमचे सगळे सहकारी मित्र सल्ला देतील आणि त्या पद्धतीनं तिथेही त्याला मतदान करा. आणि त्याचबरोबर त्या प्रभागामध्ये 1 ते 16 जो आमचे